सहकार्य आहे ना ते खूप आम्हाला लाख मोलाचं वाटतं. आम्हाला तर किमतीच आहे, पण तुमचं जे सहकार्य हे अमोल आहे, ह्याची किंमत नाही करू शकत सर आम्ही. नमस्कार, मी ज्ञानेश्वर भास्कर पानसरे. मी लोणी काळभोर एरियामध्ये राहिला आहे. माझी 2022मध्ये टू व्हीलर गाडी चोरीला गेली होती आणि ती 2022 नंतर मी विचार सोडून दिला होता की आता मिळेल का नाही मिळेल, पण पन्हाळे साहेबांनी सांगितलं की गाडी तुमची 100% भेटणार. तर ती 2025मध्ये गाडी श्रीगोंदा या ठिकाणी भेटली आणि त्यांच्यामुळं मला गाडी भेटली. त्यामुळे त्यांचं मी भरपूर आभार मानतो. त्यांना मी सलाम करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्मशानभूमीजवळून माझी ॲक्टिवा गाडी 17 ऑक्टोबर रोजी सकाळी गेली होती. ती लोणी काळभोर पोलिसांनी 11 दिवसात शोधून दिली. माझे काही मित्र, पत्रकार मित्र म्हणत होते की लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरून पत्रकाराची गाडी चोरीला गेली, अशी एक चांगली बातमी होईल, आपण बातमी देऊ. पण ती बातमी देण्यापेक्षा मला साहेबांनी शब्द दिला होता की आपली गाडी 100% मिळेल आणि ती राजेंद्र पन्हाळे साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी 11 दिवसात शोधून दिली. त्याबद्दल लोणी काळभोर पोलीस, पन्हाळे साहेब सर्वांचे मनापासून धन्यवाद. मी वैशाली हरिश्चंद्र दुर्गाडे. पूर्ण झालं काही 6 महिन्यापूर्वी माझी ज्युपिटर गाडी गेली होती. ॲक्च्युली मी 2च महिने झाले होते गाडी घेतलेली आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कुंजीरवाडी या आवारातून माझी गाडी गेली होती. गाडी घेतल्यानंतर मला खूप टेन्शन आले. मी लगेच पोलीस स्टेशन लोणी काळभोरला धाव घेतली. मला लोणी काळभोरच्या आदरणीय पोलिसांनी सर्वांनी सहकार्य केलं. दुसऱ्या दिवशी मी लगेच FIR दाखल केली. परंतु 2च दिवसात 3ऱ्याच दिवशी मला गाडी मिळाली. तर यासाठी मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक साहेब यांचं आभारी आहे आणि मनापासून धन्यवाद. असं सहकार्य. माझं नाव सर्वप्रथम सुजाता गणेश तांबे, राहणार लोणी काळभोर कदम वाकवस्ती. सर्वप्रथम सर्व मान्यवर आयुक्तांचं आभार. खरं तर 2024ला मी कंप्लेंट नोंदवली होती आणि तपास तसं त्यांचा चालूच होता. 2दा-3दा मी गेले होते. तर ठीक आहे ताई, होईल, मिळेल. आणि नंतर ना मग म्हटलं बाबा आता चोरी झाली आहे, मिळते की नाही का. आता आपण लेडीजला सोनं म्हणजे हे जास्त अप्रूप असतं, काही ना काहीतरी थोडं पैसे ठेवून ती करतच असते. मग तसंच आपण केलेलं होतं. मग थोडंसं टेन्शनमध्ये गेलं की मिळतंय की नाही मिळतंय, अपेक्षा सोडूनच दिली. पण एक दिवस असा उगवला, मला फोन आला ठाण्यातून. खरंच सांगते सर, म्हणजे काय करावं काय नाही मला कळत नव्हतं. मी सगळ्यांना सांगितलं आमची तर चोरी झाली, ते माझे दागिने तर मला मिळणार आहे. म्हणजे जी अपेक्षा सोडली होती ती मला परत पुन्हा मिळाली. आणि जे काही म्हणजे मी जे काही थोडं करून जे काही केलं होतं ते आज माझ्या हातात आहे. त्यामुळं मी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचं खरंच खूप मनापासून धन्यवाद मानते. नमस्कार, मी सचिन आवटे, राहणार लोणी काळभोर. माझी 2025मध्ये गाडी चोरीला गेली होती फॅशन. तर मी दुसऱ्या दिवशी कंप्लेंट केली लोणी काळभोर पोलीस स्टेशनला. तर सरांनी मला इतका आत्मविश्वासाने सांगितलं की तुमची गाडी तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत आम्ही मिळवून देऊ. त्यानंतर मला एक मनात पहिल्यापासून खंत होती की सदरक्षणाय खलगृहणाय, या ब्रीद वाक्याचा अर्थ काय. तर आजपर्यंत मला माहिती नव्हतं. पण ज्यावेळेस मी त्याच्यावर खूप विचार केला आणि नेटवर पाहिलं, गुगलवर सर्च केलं, हे आपण सगळीकडे बघतो की सदरक्षण आहे, खलगृहण आहे, हे त्यांचं पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे. पण याचा नेमका अर्थ काय. सदरक्षण आहे म्हणजे चांगल्या लोकांची सेवा करणं आणि खलगृहण आहे म्हणजे जे लोक जे वाईट कर्म करतात किंवा जे वाईट कृती करतात अशा लोकांवर नियंत्रण ठेवणं. तर कसं आहे माहिती का, प्रत्येक वेळेस आपण बघतो कधी बँकेला सुट्टी असती, कधी शाळेला सुट्टी असती, प्रत्येक गोष्टी कुठल्या ना कुठल्या तरी कार्याला सुट्टी असते. पण पोलिसांनी असं कधी दाखवलं आहे का, नाही पोलीस स्टेशनला सुट्टी आहे म्हणून, असं कधीही झालं नाही. प्रत्येक वेळेस तुमचं शुभकार्य असो किंवा कुठलंही कार्य असो किंवा सणसुद्धा ते स्वतः कधी विचार करत नाही का आपल्याला पण या सणासुदीचा काहीतरी लाभ मिळावा. ते आधी काय विचार करतात, जे आपले पब्लिक आहे, पब्लिक सर्वंट, त्यांचा पहिल्यांदा विचार करायचा. आपला सणसूद हे नंतर, आधी त्यांचा सणसूद होऊ द्या. प्रत्येक सणासुदीला ते हजर असतात.
त्यांच्या ह्या कार्याला पहिल्यापासून सलाम आहे आणि सरांनी ना इतक्या लवकरात लवकर सहकार्य करून माझी गाडी मला परत मिळवून दिली त्याबद्दल मी सरांचे खूप आभारी आहे. धन्यवाद. मला पण